नमस्कार मंडळी, आपण करणार आहोत कलिंगडाचा ज्यूस। 1 वाटी पाण्यामध्ये 4-5 खडे डिंकाचे घालून घ्यावे व त्यानंतर आपण 4-5 खडे बर्फाचे घ्यावे। त्यानंतर आपण छोटे छोटे पीसेस करून घ्यावे कलिंगडाचे, जे आपल्या शरीरासाठी खूप गारवा थंडावा देणारे असते। त्यानंतर आपण छोटे छोटे जे केलेले पीसेस आहेत ते मिक्सरमध्ये घालून घ्यावे। आपण त्यानंतर जे डिंकाचे पाणी केलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यात वतून घ्यावे। त्यानंतर आपल्या आणखीन गारव्यासाठी आपण बर्फाचे 4-5 तुकडेचे पाणी झालेले ते पण घालून घ्यावे। त्यानंतर आपण 2 चमचे साखर घ्यावे। हवे असल्यास मीठ पण आपल्या सोयीनुसार घालावे। 1 वाटी दूध घालून घ्यावे। त्यानंतर ते आपण मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे। मस्त असे थंडगार आपले तयार झालेले आहे ज्यूस। आपण ते सर्व करावे। त्यानंतर आपल्याला हवे असल्यास कलिंगडाचे 4-5 पीसेस घालून घ्यावे। मस्त असे आपले थंडगार प्रोटीन शेक पण म्हणू शकतो आपण, ज्यूस तयार झालेले आहे, जे आपले उन्हाळ्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर असते। ज्यामुळे आपल्याला थंडावा जाणवतो, आपल्या शरीरामध्ये उष्णता कमी होते। ह्याचे खूपच फायदे, डिंक घातल्यामुळे सुद्धा उष्णता कमी होते। सगळे गारव्याचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला आपल्या शरीरात थंडावा जाणवतो, उष्णता होत नाही। यामुळे खूप म्हणजे खूप फायदा होतो। आपल्याला उष्णतेचे त्रास होत नाहीत। उन्हाळ्यासाठी बेस्ट असे कलिंगडाचा ज्यूस। अशाच पद्धतीने तुम्ही घरी पण ट्राय करून बघा आणि कमेंट करा।